कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. ज्या गावात बँड वाजवला त्याच गावात आज भव्य सत्कार झालाय. ही आहे अभिषेक चव्हाण याची प्रेरणादायी कहाणी. वडील बँड वाजवून संसाराचा गाडा हाकणारे, आई दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करणारी, परिस्थिती साधी मात्र स्वप्न मोठं. लहानपणी वडिलांच्या बँडमध्ये हातभार लावत खुळखुळा वाजवणाऱ्या अभिषेक सीताराम चव्हाण या तरुणानं जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवलंय. एकाच वेळी 4 परीक्षांमध्ये यश मिळवत त्यानं राहुरी तालुक्यासह जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलंय. MPSC मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत अभिषेक चव्हाण याची अराजपत्रित सब रजिस्ट्रार ग्रेड 1, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आदी पदांसाठी निवड झाली. यापैकी त्यानं अराजपत्रित सब रजिस्ट्रार ग्रेड 1 पदाची निवड केली. या घवघवीत यशाबद्दल कोंढवड येथील शिवसेना नेते अण्णासाहेब म्हसे पाटील यांच्या निवासस्थानी अभिषेक चव्हाण याचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार केला गेला. यावेळी अभिषेकच्या संघर्षमय प्रवासाची चर्चा होत असताना सर्वांचेच डोळे पाणावले. आजचा आनंद गगनातही मावत नाही. ज्या गावात मी शिकलो, खेळलो आणि ज्या गावात वडिलांसोबत बँड वाजवण्याचं काम केलं, त्याच गावात आज माझा एवढा मोठा सत्कार होतोय. हा आनंद शब्दात व्यक्त करणं शक्य नाही, असं अभिषेक चव्हाण यानं म्हटलंय. आज जर सांगायचं गेलं तर आजचा आनंद हा माझा गगनात सुद्धा मावत नाहीये. आज ज्या गावामध्ये शिकलोय, ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी शिक्षण घेतलंय, त्या शाळेमध्ये किंवा ज्या गावामध्ये मी शिक्षण घेतलं, ज्या गावामध्ये खेळलोय, नाचलोय किंवा ज्या गावामध्ये मी बँड वाजवण्याचं काम केलं, त्या गावामध्येच माझा एवढा मोठा सत्कार होतोय. तर आनंद हा शब्दामध्ये सांगता येत नाहीये माझा. 4 दिवसापासून सत्कार चालू आहे. खूप लोक भेटायला येत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत आपण अभ्यास केला, कसा अभ्यास केला आपण? परिस्थिती जर सांगायची गेली तर लहानपणापासूनच वडील बँड वाजवण्याचं काम करायचे. आई जी आहे ती दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करण्यासाठी जायची. आई वडिलांनी मला फक्त एकच कारण मंत्र दिला होता की तू फक्त अभ्यास कर, तुला जे पाहिजे ते आम्ही पूर्ण करतो. नंतर मी सरकारी शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमधून, ज्या शाळेमधून मला शिक्षण घेतं त्या शाळेमधून मी शिक्षण घेतलं. कधी परिस्थितीचा भाव मी कधी केला नाही. कधी परिस्थिती मी माझ्या शिक्षणाच्या आड कधी आणली नाही. शिक्षणाला जे मला शिक्षण मिळेल त्या शिक्षणाच्या माध्यमातून मी माझं शिक्षण पूर्ण केलं. अभ्यासामध्ये मी कोणताही बाह्य क्लासेसचा वगैरे काही संपर्क केला नाही. स्वतःला जेवढं मी सेल्फ अनालिसिस करता येईल त्या सेल्फ अनालिसिसच्या नुसार मध्ये मी अभ्यास केला आणि या पदावरती मी उत्तीर्ण झालो या परीक्षेमध्ये. ग्रामीण भागातील मुलांना काय सांगाल तुम्ही? नक्कीच ग्रामीण भागातील मुलांना सांगायचं झालं तर त्यांनी आपली जी परिस्थिती आहे परिस्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या परिस्थितीमधून एक धडा घेतला पाहिजे की कोणतीही परिस्थिती असो त्या परिस्थितीमध्ये कष्ट करून आपल्या आई वडिलांचं नाव कसं आपल्याला मोठं करता येईल ते त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. सोशल मीडिया, आजकाल सोशल मीडियाचा ट्रेंड चांगल्या प्रकारे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वाढलेला आहे. तर सोशल मीडियाचा ट्रेंड कमी करून अभ्यासामध्ये लक्ष देऊन आई वडिलांच्या कष्टाचं चीज करून नक्कीच आपलं नाव मोठं केलं पाहिजे. आता आपण कोणत्या परीक्षा पास झाला? सध्या मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित सब रजिस्ट्रार ग्रेड 1, त्याचबरोबर राज्य कर निरीक्षक, त्याचबरोबर पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावरती माझी निवड झालेली आहे. आणि या पदापैकी मी सब रजिस्ट्रार ग्रेड 1 या पदावरती मी चूज केलेलं आहे. भविष्यात देखील अजून काही पुढे परीक्षा देण्याचा विचार आहे का? हो, नक्कीच अशीच माझी पुढे वाटचाल चालू राहणार आहे. भविष्यामध्ये अजून मी उच्च पदावरती जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आज अण्णा पाटील म्हसे यांनी आपला सन्मान केला, काय सांगाल तुम्ही? नक्कीच सांगायचं झालं तर हा सन्मान जो केलाय तो हा सन्मान मला शब्दामध्ये सांगता येत नाहीये. एवढा आनंद मला आज या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे लहानपणापासून ज्यांच्या घरी यायचो, बघायचो, त्यांचं मार्गदर्शन मला लाभत गेलं. तर नानाचं झालं मार्गदर्शन लाभत गेलं. सर्वांनी आम्हाला एक घरच्यासारखं सांभाळलं आणि त्यांच्याच घरामध्ये आज माझा जे सन्मान होतोय, माझ्या आई वडिलांचा सन्मान होतोय, माझा आनंद द्विगुणित होतोय. अभिषेकचे वडील सीताराम चव्हाण हे बँड वाजवायचं काम करायचे, तर आई दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरीसाठी जायची. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असली तरी आईवडिलांनी मुलाच्या शिक्षणात
कधीही अडथळा येऊ दिला नाही. तू फक्त अभ्यास कर, तुला जे हवं ते आम्ही पूर्ण करून देऊ. हा आईवडिलांचा कानमंत्र अभिषेकसाठी प्रेरणादायी ठरला. जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतलेल्या अभिषेकनं परिस्थितीपुढे हार न मानता अभ्यास सुरू ठेवला. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आणि सेल्फ ॲनालिसिसच्या माध्यमातून अभ्यासाचं नियोजन करत त्यानंही यश मिळवलंय. अभिषेक आणि त्याच्या कुटुंबाच्या 5 पिढ्यांपासून आमचे संबंध आहेत. लहानपणी तो वडिलांना बँडमध्ये मदत करायचा. खुळखुळा वाजवणारा हा मुलगा आज मोठ्या पदावर पोहोचलाय. त्यानं केवळ कोंढवड गावचं नाही तर राहुरी तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलंय, असं अण्णासाहेब म्हसे पाटील यांनी म्हटलंय. माझी इच्छा माझ्या मुलीनं कलेक्टर व्हावं अशी होती, मात्र ती पूर्ण झाली नाही. तर आज अभिषेकमध्ये मला भविष्यातील मोठा अधिकारी दिसतोय. तो निश्चितच आणखी मोठ्या पदाला गवस निघालेल, असे गौरवोद्गारही म्हसे पाटलांनी काढलेत. ग्रामीण भागातील मुलांनी कलेक्टर व्हायची माझी मी जेलमध्ये असताना इच्छा होती. माझी मुलगी एक 10वीला असताना मी तिला पत्र लिहिले का बाई तू कलेक्टर हो. दुसऱ्या मुलीला पत्र लिहिले तू कलेक्टर हो, पण ते काय कलेक्टर झाले नाही. पण आज मी तिच्या रूपाने अभिषेक दादाला कलेक्टरच्या स्वरूपात आजच पाहतो आहे आणि तो नक्की कलेक्टरपेक्षाही बढती त्याला मिळणार 100%. तर त्याचा अभ्यास कोणते क्लासेस न लावता अभ्यास पूर्ण केला आणि आईवडिलांची स्वप्न होती त्याच्या, आणि त्याचा आणि माझा 5 पिढ्याचा संबंध आलेला आहे. 5वी पिढी आज त्यांची माझ्याबरोबर वावरते आहे. त्यांचे पंजोबा आजोबा भूमपरांड्याचे प्रॉपर, गरिबीतून ते इकडे पोट भरायला आले आणि त्यांनी कष्टातून मुलांना उभं केलं. त्यांचा बँडचा व्यवसाय आजोबाचा बी वडिलाचा बी अभिषेकच्या. आणि अभिषेक सुद्धा लहानपणी खुळखुळा वाजवायचा, म्हणजे कष्ट करण्याची तयारी त्याची लहानपणापासूनच होती. आणि त्यानं ओळखलं का आपले वडील गरीब आहेत तर बँडमध्ये वडिलांना मदत करायची, म्हणून तो सगळं शिकला. आणि त्याच्या वडिलांनी त्यांचे सगळे नातेवाईक बँड व्यवसायात उतरवले आणि चांगल्या प्रकारे नावाजलेला बँड होता 25-30-40 वर्षापासून आमच्या कोंढवड गावचा. पण आज बँडला काही किंमत नाही राहिली. मग अभिषेकने ठरलं हे धंदा का आता शक्य नाही, डीजेमुळे हा धंदा चालत नाही. आणि मग अभिषेकने निर्णय घेतला, जिद्दीनं सांगितलं की आईवडिलांना मी काहीतरी अधिकारी होऊन दाखवणार तरच घरी येणार, तसा घरी येणार नाही. आणि अभिषेकने ते करून दाखवलं आणि आमच्या कोंढवड गावाचं ते तालुक्याचं नाव उज्ज्वल केलं, जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं आणि भूमपरांडीचं नाव सुद्धा त्यानं उज्ज्वल केलेलं आहे. तर शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं असं म्हणतात, ते खरं आहे. अभिषेकने जिद्द चिकाटी आणि आईवडिलांचे कष्ट पाहिले, त्याच्यामुळे त्यांनी कष्टाने जे गवगवीत यश मिळालं त्याबद्दल मी आमच्या कोंढवड ग्रामस्थाच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो. तसेच शुभम फडतर यांनी पण पोलीस म्हणजे येरवडा पोलीस कार्यालयात पोलीस या पदवी आताच ते पास झाले आहेत, त्यांची नियुक्ती लवकर होणार आहे. आमच्या गावात ईश्वर मोरे म्हणून आहेत, ते बी सध्याचे आहेत कशात भारतीय नौसेनेत, ते बी. अभिषेकचं वय आज फक्त 23 वर्षे आणि पहिल्याच क्लास 25 वर्षे का पहिल्याच क्लास म्हणजे पहिल्याच परीक्षेत तो 4 पदव्या घेऊन पास झालेला आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि अभिषेकला मी विनंती करतो, शुभमला अभिषेकला आमच्या गावात 2-3 फौजी आहेत त्यांना विनंती करतो, ज्या ज्यावेळेस तुम्ही सुट्टीवर येताल त्यावेळेस तुम्ही कोंढवड गावाच्या म्हणजे अभिषेक मुळात कोंढवड प्राथमिक शाळेतले विद्यार्थी आहेत सगळे आमचे कोंढवड गावचे. आज आमची कोंढवड गावची शाळा मराठी शाळा तालुका स्तरावर आदर्श गाव म्हणून शाळा म्हणून जिल्हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि अभिषेक आणि फडतरे शुभमला विनंती करतो, परत आमचे मेजर आहेत त्यांना सर्वांना का बाबा तुम्ही कोंढवड गावासाठी UPMPC साठी फक्त UPMPC साठी 5वी ते 12वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत कोंढवड 12वीचे पुढचे सुद्धा त्यांना मार्गदर्शन करा. तुम्हाला जे जे बुक्स लागतील पुस्तकं लागतील कोंढवड गावाच्या वतीनं व मी माझे वैयक्तिक कोणत्याही प्रकारे कोणतंही त्यांना पुस्तक कमी पडून देणार नाही. आणि त्यांनी कोंढवड गावात असं एक आदर्श निर्माण गाव, जसं कोंढवड शाळेला आदर्श पुरस्कार मिळाला त्याप्रमाणे त्यांनी कोंढवड गावातून जास्तीत जास्त अधिकारी तयार करावेत या थोड्या दिवसात. कारण आता आपण गेलो कोलुबाई कोलार वंदर म्हणजे पाथर्डी तालुक्यातली अशी गाव आहेत, मुंडे साहेबाच्या काळात तिथं घरातला पोलीस PSI तयार झालेत, मुंडे साहेबामुळे झालेत. तसे आता चव्हाण साहेबाला विनंती करतो, फडतरे साहेबाला पण, का तुम्ही मुंडे साहेबाचं अनुकरण करून गोपीनाथ मुंडे साहेबाचं गावातून जास्तीत जास्त अधिकारी तयार करा.
गावातील यशस्वी तरुणांनी वेळ मिळेल तसं गावात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. गावातून अधिकाधिक IAS, IPS आणि इतर प्रशासकीय अधिकारी घडावेत. यासाठी आवश्यक ती पुस्तकं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण घेऊ, अशी ग्वाहीही म्हसे पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अण्णासाहेब म्हसे पाटील यांनी अभिषेकला पेढा भरवत त्याचं अभिनंदन केलं. त्यानंतर गावातील सुवासिनींनीही औक्षण करून त्याचा सन्मान केला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं हजर राहून या संघर्षशील तरुणाच्या यशाचा अभिमान व्यक्त केला. यावेळी अभिषेकचे आजोबा, वडील सीताराम चव्हाण, आई रत्नमाला चव्हाण, अण्णा पाटील म्हसे, उत्तमराव म्हसे, गणेश मोरे, अरुण डोंगरे, राऊत, सचिन मेहत्रे, संभाजी चव्हाण, प्रकाश चव्हाण, चंद्रकांत सांगळे, दिलीप म्हसे, जनार्दन म्हसे, नानासाहेब म्हसे, ज्ञानेश्वर म्हसे, विजय म्हसे, शंकर म्हसे, पोपट म्हसे, बापूसाहेब म्हसे, मनोज आवटी, रामभाऊ मोरे, मारुती चव्हाण, कर्णा जाधव, राजेश्वर आवटी, ज्ञानदेव म्हसे, परसराम कोळसे, दशरथ म्हसे, अंबादास म्हसे, वसंत शेजवळ, दीपक म्हसे, गोरक्षनाथ माळवदे, बंडू म्हसे, मंदाकिनी म्हसे, आशादेवी म्हसे, वैशाली म्हसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.